नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भाडळे खोऱ्यातील बोधेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला खिंडार, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या विकास कामांचा धडाका पाहून आणि भाडळे खोऱ्यात होत असलेला सर्वांगीण विकास लक्षात घेऊन बोधेवाडी तालुका कोरेगाव येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला थेट सोडचिठ्ठी देत रविवारी सकाळी 11 वाजता नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। बोधेवाडीतील प्रवेशामुळे भाडळे खोऱ्यात नामदार महेश शिंदे गट हा एकदम सक्षम झाला आहे। कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते उद्योजक राजेंद्र आप्पा घोरपडे, सरपंच सुनील तात्या घोरपडे, उपसरपंच गजानन काजळे, विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत जाधव, माजी चेअरमन संजय घारगे, विलास मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये बोधेवाडीचे उपसरपंच मधुकर वाघडोळे व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी जाऊन नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। नामदार महेश शिंदे यांनी प्रत्येकाचे भगवी शाल देऊन स्वागत केले व बोधेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली। गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून भाडळे खोऱ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणला आहे। डोंगरी भागाच्या पायथ्याला असलेल्या प्रत्येक गावात कृष्णामाईचे पाणी खळखळणार आहे। भविष्यात हा भाग पूर्णपणे बागायती होणार आहे। डोंगराळ भागात असलेल्या बोधेवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। जास्तीत जास्त निधी देऊन या भागाचा विकास केला जाईल अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली। बोधेवाडी येथील शरद निदान, किशोर निदान, प्रशांत निदान, संकेत निदान, अजय करळे, अमोल करळे, सोमनाथ निदान, सचिन निदान, महेश निदान, सुशांत पवार, नागनाथ वाघडोळे, हनुमंत खुळे, धर्मराज शिपटे, संजय खादगे, ज्ञानेश्वर वाघडोळे, नंदकुमार निदान, वैभव निदान, ज्ञानेश्वर निदान, ओंकार वाघडोळे, धनाजी खादगे, शुभम निदान, रोहन ताटे, सागर ताटे, वीरेंद्र नांदणे, प्रकाश निदान, सुभाष वाघडोळे, मधुकर वाघडोळे, दीपक करळे, शंकर खुळे यांनी नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। ऊस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या यशवंतनगर रेल्वे फाटकातील रेल्वे रोडाची तात्काळ दुरुस्ती करा। आमदार बाळासाहेब पाटील यांचे निर्देश। रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण आणि साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी अहोरात्र सुरू असलेल्या यशवंतनगर रेल्वे फाटकाची आणि तेथील रेल्वे रोडाची तात्काळ दुरुस्ती झाली। हे रेल्वे फाटक वाहतुकीसाठी योग्य बनवावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिल्या। मसूर कराड रस्त्यावरील यशवंतनगर रेल्वे फाटकातील रेल्वे रोडाची रविवारी दुपारी 4 वाजता आमदार पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। अहोरात्र वाहतुकीसाठी सुरू असलेले हे रेल्वे फाटक तातडीने दुरुस्त झाले पाहिजे। ऊस वाहतुकीच्या दृष्टीने लवकरात लवकर काम पूर्ण करा। साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे, त्या दृष्टीने रेल्वे अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करावे अशा सूचना देखील आमदार पाटील यांनी दिल्या। रेल्वे रुळाच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाले आहे, त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळेत बचत झाली आहे। त्याच दृष्टीने या रस्ते मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीबाबतही रेल्वे अधिकाऱ्यांनी दृष्टिकोन ठेवावा अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली। रेल्वे अधिकाऱ्यांनी यशवंतनगर रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने आणि रेल्वे रोडाच्या दुरुस्तीबाबत सर्व माहिती आमदार पाटील यांना दिली। MIDCचे जमिनीवरील शिक्के उठवल्याचा सातबारा शेतकऱ्यांच्या हाती। आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून मिळाले यश। नेरच्या ग्रामस्थांनी केला सत्कार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे खटाव तालुक्यातील पुसेगाव नेर MIDCचे या भागातील जमिनीवर मारण्यात आलेले शिक्के आता उठवण्यात आले असून कोरे सातबारा उतारे शेतकऱ्यांच्या हाती मिळाले आहेत। शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची अडचण सोडवल्याबद्दल नेरच्या ग्रामस्थांनी रविवारी सकाळी 10 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला आणि मनापासून आभार मानले। आमदार शशिकांत शिंदे यांनी सातत्याने विधिमंडळामध्ये आवाज उठवल्यामुळे पुसेगाव नेर MIDCचे या भागातील जमिनीवरील शिक्के उठवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली। आता शिक्के उठवल्याचे सातबारा उतारा
शेतकऱ्यांच्या हाती मिळाले आहेत। त्यामुळे शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी व जमिनींचे व्यवहार करण्यासाठी यापूर्वी येत असलेल्या अडचणी दूर झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। पुशेगाव नेर MIDCचे त्या भागातील जमिनीवरील शिक्के उठवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला। गेले डिसेंबरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील त्यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानुसार महामंडळामध्ये ठराव करून यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार त्या भागातील MIDCचे शिक्के 100% उठवले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली होती। आमदार शशिकांत शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून शिक्के उठवण्यास सरकारची मान्यता मिळाली। त्यानंतर तसे पत्र MIDCच्या भूसंपादन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी कोल्हापूरच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पाठवले आणि या क्षेत्राच्या महसुली अभिलेखात सुधारणेची कार्यवाही करण्याची सूचना केली। त्यावर औद्योगिक क्षेत्रासाठीचे संपादनात समाविष्ट असा शेरा कमी करून महसुली अभिलेखात सुधारणा करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना देण्याबाबतचे पत्र MIDCच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांना पाठवले। त्यानुसार स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष कार्यवाही झाली असून शिक्के उठवल्याचे 7-12 उतारे शेतकऱ्यांच्या हाती मिळाले असल्याचे नेर येथील शिवनाथ देशमुख यांनी सांगितले। दरम्यान नेर पुशेगाव भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्याबद्दल नेर ग्रामस्थांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला। याप्रसंगी अनिल चव्हाण, संजय चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, रामचंद्र चव्हाण, सुधीर चव्हाण, श्यामराव चव्हाण, वैभव चव्हाण, राजेंद्र फडतरे या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात शिक्के उठवल्याच्या 7 उतार्यांचे वितरण करण्यात आले। यावेळी संजय चव्हाण, रुपेश चव्हाण, हिंदूराव चव्हाण, भगतसिंग चव्हाण, शिवनाथ देशमुख, धनंजय चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दादा शिर्के, शिवराज चव्हाण, गोविंद फडतरे, विठ्ठल पाचांगणे आदींसह फडतरवाडी व नेर येथील शेतकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। पाचगणीत गोंडस व्हॅली परिसरात बिबट्याची शिकारीवर झडप, CCTV फुटेजमध्ये कैद। नागरिकांनी रात्री एकट्याने बाहेर पडू नये, वन विभागाचे आवाहन। बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच असून आता त्याची वाटचाल नागरी वस्तीकडे होत आहे। नुकतेच भारती विद्यापीठ परिसरात शनिवारी रात्री 12:30च्या प्रहरी सावज पकडताना CCTV फुटेजच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याची गंभीर दखल घेत वन विभागाने नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। पाचगणी येथील भारती विद्यापीठ परिसरात नुकताच बिबट्याचा वावर निदर्शनास आला आहे। रात्रीच्या अंधारात सावज शोधार्थ आलेल्या बिबट्या CCTV फुटेजमध्ये कशाची तरी शिकार करताना झडप घालून झुडपात निघून गेल्याचे पुसट दिसत आहे। या घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली। यावरून गुरेघर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली। CCTV फुटेजमध्ये कैद झालेली ती पुसट दृश्य पाहून हा बिबट्याचा असावा असे म्हटले, कारण अलीकडे 15 दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन पसरणे घाटात झाले आहेच। त्यामुळे हा बिबट्याचा वावर असू शकतो। त्यामुळे नागरिकांनी रात्री अपरात्री घराबाहेर एकट्याने पडू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे।